भगवंत प्राप्तीसाठी फक्त हात नाही तर मन सुद्धा जोडावं लागतं. रामकृष्ण हरी माऊली, मी राधा. तुमचं स्वागत आहे डे 14 ऑफ डिकोडिंग हरिपाठ ह्या सिरीजमध्ये. हरिपाठ चिंतन ह्या पेजवर आज आपण माऊलीच्या 12व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करसी जना. भाव बडे आकडे एरवी नाकडे करतरी आवडे तैसा हरी. पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. बघा, माऊली आपल्याला याच्यात सांगतात की तीर्थव्रत नेम भावे विनसिद्धी वायाची उपाधी करसी जना. म्हणजे तुम्ही फार तीर्थयात्रा करता, अगदी मंदिरात सुद्धा रोज जाता, पूजा करता, देवावर एक तांब्याभर पाणी सुद्धा अर्पण करतात. पण खरं तर ह्या सगळ्यांनी देव प्रसन्न होतो का? किंवा देवाला खरंच ह्या सगळ्याची गरज आहे का? बघा, ज्यांनी ही सृष्टीच निर्माण केली आहे त्याला आपण कोण हो काय देणार आहे? म्हणून माऊली आपल्याला सांगतात की देव हा फक्त भावाचा भुकेला आहे. भाव बडे आ करे एडवी नाकडे. म्हणजे भाव जर तुमच्या मनात असेल, जसा भाव तसा देव. म्हणून माऊली म्हणतात की भावानीच देव प्रसन्न होऊ शकतो. म्हणून मनात आतून तुम्हाला ती तळमळ, ती भक्ती जर करता आली तर तुम्हाला कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जाण्याची गरज नाही आणि भगवंत भक्तीचा दिखावासुद्धा करण्याची गरज नाही. आतून त्या भावना आल्या पाहिजे. तसंच माऊली म्हणतात की भगवंताला प्राप्त करणं हे इतकंच कठीण आहे जितकं की एक रव्याचा दाणा जमिनीवर पडून तो तुम्ही उचलणं. तुम्ही तो उचलायचा कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला जमेल नाही ना, कष्टच होतील त्यात. अगदी तसंच आहे, योग साधना करून खूप सारे कष्ट सोसावं लागतात. म्हणून माऊली म्हणतात की अखंड हरिनाम घ्या आणि हरिनामातून भगवंताला प्राप्त करा. माऊली आपल्याला शेवटच्या चरणात हे सुद्धा म्हणतात की जे माझे सद्गुरू आहे निवृत्तीनाथ महाराज, त्यांनीच मला नामाची गोडी समजावून सांगितली. त्यांच्यामुळे मला नामाचा महिमा समजला आणि म्हणून हे ब्रह्मज्ञान मला प्राप्त झाले. म्हणून माऊली म्हणतात की निवृत्ती महाराजांनी त्यांना हे हरिनामाचं दान दिलं. तसंच म्हणून माऊली आपल्या सगळ्यांना उपदेश करतात की तुम्ही सतत अखंड हरिनाम घेत राहा आणि मुखाने म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण हरी माऊली. कमेंटमध्ये हरी हरी नक्कीच लिहा.